महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या शोकसभेसाठी या ठिकाणी उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकारी अजितदादांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर ज्यांना अश्रू अनावर झाले ते अजितदादांना प्रेम करणारे अजितदादांचेही त्यांच्यावर प्रेम असलेले आपले सन्माननीय आमदार किसनराव फडणवीस सर्वच या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी दादांच्या बाबतीत बोलायचं झालं अतिशय कार्यकुशल स्पष्ट वक्ता हे महाराष्ट्रावर निश्चित प्रेम करणारा असा हा नेता आलेला आहे। त्याच्याकडे कोणी जर गेलं तरी ते रिकाम्या हाताने परत येत नव्हतं। त्याला हो किंवा नाही स्पष्ट वक्त्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये करायचं उत्तर दिलं जायचं। काम होणार असेल तरी दादाला म्हणायचे, काम होणार नसेल तरी दादा नाही म्हणायचे, असं स्पष्ट वक्ते म्हणून त्यांच्यामध्ये होता। दादांच्यावर प्रेम करणारी सर्व पक्षात मंडळी होती। ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असताना अनेक वेळा दादांशी भेटण्याचा योग आला। परंतु एक आठवण मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की आम्ही जेव्हा नव्यानेच नगरसेवक झालेलो त्यावेळेला आम्ही राष्ट्रवादी पक्षात होतो। त्यावेळेला अजितदादांनी सन्माननीय आमदार फडणवीस साहेबांच्या न सांगून आमचा एक दौरा आयोजित केलेला बारामतीला 2012 ची गोष्ट असेल। त्यावेळेला बारामतीला आम्ही 2 दिवसाच्या दौऱ्यात गेलो होतो। माझ्यावर बाळा समाज शोधण्याचे 5-6 नगरसेवक संपूर्ण बारामती त्यांनी त्यांच्या जवळच्या माणसाला आमच्याबरोबर घेऊन संपूर्ण बारामतीला विद्या प्रतिष्ठान असो त्यांचं शेतकी प्रकल्प असो बारामती नगर परिषदेने केलेली काम असो त्यानंतर त्यांनी बांधलेल्या शाळा असो आणि पुढचा संपूर्ण दिवस दादांनी आमच्या सोबत ठेवला। दादा आमच्या सोबत जेवले असं हा अतिशय मन मिळावं अशा प्रकारचा नेता या ठिकाणी आला। दुसऱ्या दादांच्या बाबतीत सांगायचं आता देखील बारामती शहरात देखील आपण गेला तर एवढा बारामतीचा कायापालट त्यांनी केलेला आहे की अहमदाबादच्या धर्तीवर त्यांच्या कॅनलच्या किनारी त्यांनी जे नदीचे घाट बांधले अतिशय सुंदर असे घाट आहेत की आंतरराष्ट्रीय दर्जाची स्थिती त्यांनी बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता। आणि शहरामध्ये कुठेही कचऱ्याचं एखादं पाकिट जरी दिसलं प्लास्टिक जरी दिसलं तरी त्या मोठ्या अधिकाऱ्याला फोन द्यायचा। पण आजही किती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना होती कचरा वेचत देखील तिथे माणसं ठेवली होती। एकही कचरा दादांना त्या ठिकाणी दिसला नाही पाहिजे अशा प्रकारची भीती सर्व तिथल्या कर्मचाऱ्यांना होती। अतिशय स्पष्ट वक्तेपणा अतिशय कार्यक्षम असं नेतृत्व आपल्याकडनं गेलेलं आहे। दादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राची आणि तरीच आहे पण बदलापूर शहरासाठी कालिदासजींनी सांगितलं आमदार साहेबांनी फोन केला आणि जेव्हा बॅरेज धरण वाहून गेलं बदलापूरचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता। तिथे दादांनी लगेच धरण मंजूर करून लगेच दादांनी त्या धरणाला 8 ते 10 महिने पूर्ण झालं तोपर्यंत तातडीने आपल्याला अमरनाथवरून पाणी पुरवठा असं काम करणारा म्हणून बदलापूरवरती निश्चित प्रेम करणारा व्यक्ती किंवा नेता आपल्याला सोडून गेलेला आहे। आमची अपरिमित आधी झाली आहे। आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व नगरसेवकांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।